नमस्कार. श्री शिव महापुराण कोटी रुद्र संहिता अध्याय क्रमांक 4 अत्रीश्वर महात्म्य. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, श्रोते हो, 54 वर्षे पूर्ण झाल्यावर अत्री मुनींनी समाधी विसर्जन केली. त्यांनी अनुसयेला पाणी आणण्यास सांगितले. ती कमंडलू घेऊन आश्रमाबाहेर पडली. चालता चालता विचार करू लागली, माझ्या स्वामींना खूप तहान लागलेली आहे. त्यांच्यासाठी पाणी कोठून आणू, काय करू, कोठे जाऊ. त्या समयी गंगा सूक्ष्म रूपाने तिच्या मागोमाग जात होती. तिने सुंदर स्वरूप धारण करून तिला दर्शन दिले व म्हणाली, हे साध्वी, तुझी शिव आराधना व पती सेवा पाहून मी प्रसन्न झाले आहे. तू खरोखरच धन्य आहेस. आता तू कोठे चालली आहेस? तुझे काही काम असेल तर मला सांग, मी ते अवश्य करीन. तिला पाहून अनुसयेला नवल वाटले. तिने प्रेमाने विचारले, ही सुंदरी, तू कोण आहेस, कोठून आली आहेस? तेव्हा दिव्य रूपधारिणी गंगा म्हणाली, हे सुहास्य वदने, मी गंगा आहे. तुझे उत्तम धर्माचरण पाहून लुब्ध होऊन येथे आली आहे, म्हणून तुला अपेक्षित असलेला वर मागून घे. ते ऐकून अनुसयेला आनंद झाला. तिने दोन्ही हात जोडून तिला नमस्कार केला व म्हणाली, माते, तू माझ्यावर प्रसन्न असशील तर मला पाणी दे. गंगा म्हणाली, ठीक आहे, तू एक खड्डा तयार कर. अनुसूयेने ताबडतोब एक खड्डा खणला. गंगेने त्यात प्रवेश केला तेव्हा तो पाण्याने पूर्ण भरून गेला. ते पाहून त्या साध्वीला मोठे आश्चर्य वाटले. तिने कमंडलू भरून घेतला व गंगेला उद्देशून म्हणाली, माते, तुझी माझ्यावर कृपा असेल तर माझे पती येईपर्यंत येथेच राहा. तिचे म्हणणे मान्य करून गंगा तेथेच थांबली. ते दिव्य जल घेऊन अनुसया आश्रमात गेली. ते पाणी आपल्या पतीला दिले व समोर उभी राहिली. अत्रेंनी विधीपूर्वक आचमन केले आणि पोटभर पाणी पिऊन संतुष्ट झाले. ते पाणी त्यांना निराळेच लागले. ते स्वतःशीच म्हणाले, या पाण्याची चव नेहमीसारखी नाही, वेगळीच आहे, यात काहीतरी विशेष आहे. मग त्यांनी आजूबाजूला पाहिले. त्यांना वनातील सर्व वृक्ष पूर्ण सुकलेले दिसले. ते पत्नीला म्हणाले, अजून पाऊस पडला नाही? अनुसया म्हणाले, नाही. अत्री म्हणाले, मग हे पाणी कोठून आणलेस? तेव्हा अनुसयेला मोठी चिंता उत्पन्न झाली. ती स्वतःशीच विचार करू लागली, यांना काही निवेदन करावे तर त्यात माझा मोठेपणा दिसेल आणि काही न सांगावे तर पतिव्रता धर्माचा भंग होतो. काय करावे? या दोन्ही गोष्टी करू इच्छित नव्हती, म्हणून तिने मौन पत्करले. पण ऋषींना चैन पडेना. त्यांनी वारंवार विचारले तेव्हा ती म्हणाली, नाथ, भगवान शंकरांची कृपा आणि तुमची पुण्याई यामुळे गंगा स्वतःच येथे आली आहे. हे तिचेच पाणी आहे. ते ऐकून अत्रींना मोठे नवल वाटले. त्यांनी शिवजींचे स्मरण केले व म्हणाले, प्रिये, हे तू सत्य सांगत आहेस ना? माझा तर विश्वासच बसत नाही. कारण जी गोष्ट देवांना आणि योग्यांनाही दुर्लभ आहे ते आपल्या येथे घडली आहे. हे सर्व आश्चर्यकारक आहे. याविषयी मला जाणून घेतलेच पाहिजे. त्यांची उत्कंठा पाहून अनुसया म्हणाली, तुम्हाला गंगा पाहिजे आहे ना? मग माझ्याबरोबर चला. अनुसयेने अत्रींना त्या खड्ड्यापाशी नेले. तेथे तुडुंब भरलेली पवित्र व निर्मळ गंगा पाहून त्यांना धन्य धन्य वाटले. त्यांचा आनंद गगनात मावेना. हा माझा तपाचा प्रभाव आहे की अन्य कशाचा, असे म्हणून त्या श्रेष्ठ ऋषींनी गंगेची स्तुती केली. त्या पवित्र जलाने स्नान केले. आचमन करून गंगेची पुन्हा पुन्हा स्तुती केली. अनुसयेनेही तेथे स्नान केले. त्यानंतर अत्री व अनुसया आपल्या आश्रमात परतले. त्याच पाण्याने आपली नित्यकर्मे करू लागले. एके दिवशी गंगा अनुसयेला म्हणाली, आता मी निजस्थानी जाते, मला निरोप दे. ते ऐकून त्या साध्वीचे हृदय भरून आले. डोळ्यात अश्रू तरळले. ती म्हणाली, माते, तू माझ्यावर प्रसन्न आहेस ना? तुझी माझ्यावर कृपा आहे ना? मग येथून जाण्याची भाषा का बोलतेस? तू येथेच निश्चल राहा. एखाद्याला आपले म्हटल्यावर त्याचा त्याग करायचा नाही असा मोठ्यांचा स्वभाव असतो. अनुसयेने हात जोडून तिची वारंवार स्तुती केली. अत्रींनीही तिला विनंती केली. ते म्हणाले, हे देवी, तू कुठेही जाऊ नकोस, येथेच निवास कर, आम्हाला अनुकूल राहा व सनाथ कर. त्यांची आग्रहाची विनंती ऐकून गंगेला समाधान वाटले. ती अनुसयेला म्हणाली, हे साध्वी, तू प्रदीर्घ काळ समरस होऊन आपल्या पतीची सेवा केली आहेस. शिवप्रभूंची आराधना केली आहेस. त्या सेवा आराधनेचे हे 1 वर्षाचे पुण्य मला दिलेस तर देवांवर आणि लोकांवर उपकार करण्यासाठी मी नेहमी येथेच वास करेन. या पुण्यापर्णाने मलाच संतोष वाटेल. तसा दानाने, तीर्थस्नानाने
यज्ञाने वा योग साधनेनेही वाटणार नाही. पतिव्रतेच्या दर्शनाने मला जी प्रसन्नता वाटते तशी प्रसन्नता अन्य कोणत्याही उपायाने प्राप्त होत नाही, हे मी अगदी सत्य सांगत आहे. पतिव्रतेला पाहून माझे पाप नाहीसे होते आणि मी विशेषत्वाने शुद्ध होते, कारण पतिव्रता स्त्री पार्वतीसारखी पवित्र असते. म्हणून तुला लोकांचे कल्याण करायचे असेल तर मला तुझे 1 वर्षाचे पुण्य दान कर, म्हणजे मी येथेच निवास करीन. गंगेचे मनोगत जाणून अनुसयेने आपले 1 वर्षाचे पुण्य तिला अर्पण केले. हे तिचे महान कर्म पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी पार्थिव लिंगातून प्रकट होऊन तिला दर्शन दिले व म्हणाले, हे पुण्यवान पतिव्रते, मी तुझ्यावर अतिशय संतुष्ट आहे. उत्तम धर्माचरणाने आणि आराधनेने तुम्हाला प्रिय झाली आहेस. आता इच्छित वरदान मागून घे. त्या समयी शिवजींचे 5 मुखांनी युक्त असलेले अत्यंत अद्भुत आणि नितांत स्वरूप पाहून अत्री आणि अनुसयेला मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी हात जोडून त्यांची स्तुती केली. भक्तिभावाने त्यांची पूजा केली व म्हणाले, प्रभो, तुम्ही आमच्यावर प्रसन्न असाल आणि जगदंबा गंगाही प्रसन्न असेल तर तुम्ही दोघांनी या तपोवनात निवास करून लोकांचे कल्याण करावे, एवढीच प्रार्थना आहे. त्यांची विनंती मान्य करून भगवान शिवजींनी गंगेसह त्या वनात कायम स्वरूपी वास्तव्य केले. शिवप्रभू अत्रीश्वर नावाने विख्यात झाले आणि पतित पावनी गंगा त्या कुंडात मंदाकिनी नावाने स्थित झाले. ही वार्ता बघता बघता सर्व दूर पसरली. मग काय विचारता, प्रत्येक तीर्थावरून अनेक दिव्य ऋषी आपापल्या परिवारासह त्या कामद वनात आले. तेथे निवास करणारे पण अवर्षणामुळे तेथून निघून गेलेले ऋषीही परत आले. आपले स्थान पूर्वीसारखे हिरवेगार आणि फळाफुलांनी बहरलेले पाहून त्यांना फार आनंद झाला. सर्व ऋषींनी तेथे होम केला. त्यांच्या पुण्यप्रभावाने पाऊस पडू लागला आणि संपूर्ण विश्व आनंदाने भरून गेले. श्रोते हो, अशा प्रकारे मी तुम्हाला अत्रीश्वराची कथा सांगितली. हे आख्यान परम सुखदायक, भोगमोक्षदायक, सर्व मनोरथ पूर्ण करणारे आणि भक्ती वाढवणारे आहे. अध्याय 4 समाप्त.